आणि आता पाहणार आहोत टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। कल्याण पूर्व शहर प्रमुखपदी निलेश शिंदे यांची नियुक्ती। महेश गायकवाड यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज भरल्यानं गायकवाड यांची पक्षातून हकालपट्टी। भाजपच्या सभेमध्ये लाडक्या बहिणींची गर्दी। नरखेडमधील फडणवीसांच्या सभेमध्ये 50%पेक्षा जास्त महिला। रात्रीच्या सभांमध्ये देखील पुरुषांपेक्षा महिलांचीच संख्या जास्त। ज्याने मोठं केलं त्याला रस्त्यावर आणण्यासाठी भाजपसोबत हातमिळवणी। मिरजमधील सभेतून सुषमा अंधारे यांचा शिंदेंवर निशाणा, तर सर्व प्रकरणाचे सूत्रधार देवेंद्र फडणवीस, सुषमा अंधारे यांचं टीकास्त्र। भाजपनं सामान्य लोकांना झुकवलं। भाजपसाठी आपल्याला महाराष्ट्र छोडो हे आंदोलन सुरू करावं लागेल। वर्ध्यातील प्रचार सभेत बोलताना रोहित पवार यांची टीका। रत्नागिरीच्या जयगडमधील जेएसडब्ल्यू हेलिपॅडवर उदय सामंत यांच्या हेलिकॉप्टरची तपासणी। सामंत यांच्याकडून निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यांना तपासणी दरम्यान सहकार्य। सरोज पाटील यांच्याकडून अनंतराव पवार यांच्या आठवणींना उजाळा। अजित पवारांचे वडील अनंतराव पवारांबाबत बोलताना सरोज पाटील भाऊक। सरोज पाटील या शरद पवारांच्या भगिनी। सिल्लोडच्या निलोड फाट्यावरील चेकपोस्टवर 19 कोटींचं सोन्यात चांदीचे दागिने जप्त। सिल्लोडमधील निवडणूक तपासणी पथकाची कारवाई। संभाजीनगरहून जळगावकडे जाणाऱ्या वाहनामधून दागिने जप्त। भंडारा जिल्ह्यामध्ये मतदान जनजागृतीसाठी रॅलीचं आयोजन। निवडणूक अधिकाऱ्यांकडून वॉक फॉर डेमोक्रेसी या रॅलीचं आयोजन। निवडणुकीनंतरच्या दिवशी निवडणूक कर्मचाऱ्यांना सुट्टी देण्याची मागणी। दि म्युनिसिपल युनियनकडून जिल्हा निवडणूक अधिकारी भूषण गगराणी यांच्याकडे पत्राद्वारे मागणी।